पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती निमित्तानं आमदार रोहित पवार यांच्याकडून चौंडीत महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। मध्यरात्री चौंडीत रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर हे दोन कट्टर विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं होतं। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची चौंडीत त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर शुक्रवारी मध्यरात्री आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं। चौंडी इथं रोहित पवारांकडून महापूजा करण्यात आली, तर पडळकरांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। दर्शन घेण्यासाठी आलेल्या गोपीचंद पडळकरांचा सत्कार करण्याचा प्रयत्न उपस्थित असणाऱ्या रोहित पवारांकडून करण्यात आला, मात्र पडळकरांनी सत्कार स्वीकारला नाही। यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते। याच वेळी आमदार रोहित पवारांनी मध्यरात्री 12 वाजता चौंडी महादेवाच्या मंदिरात पूजा आणि महाआरती केली। त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं। दरम्यान आपल्या भूमीत आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती आणि परंपरा असल्याचं रोहित पवार म्हणाले। तर अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणं महत्त्वाचा विषय होता। सत्कार समारंभासंदर्भात कुठलाही दुसरा कार्यक्रम नव्हता, असं पडळकर म्हणाले। आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी। तुम्ही बघितलं असेल सत्काराचं साहित्य सुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथं खासदार आणि आम्ही तिथं आणलं होतं। ते थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांनी तो सत्कार तिथं घेऊ शकले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये। या पवित्र ठिकाणी वाद न घालता एकोपा काय असतो, बंधुभाव काय असतो आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम कसं करायचं असं असतो, हा संदेश देणं फार महत्त्वाचं असं। तो संदेश देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे। रात्री जन्मोत्सवाचा काळ असल्यामुळं रात्री 12 वाजता इथं खूप मोठ्या हजारोच्या संख्येनं सर्व अहिल्या भक्त अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते आणि आम्ही त्यांना 300 तोफांची सलामी पण दिलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आतिषबाजी पण केलेली आहे। त्यामुळे काल मोठा कार्यक्रम होता। सत्कार बित्कार हा फार महत्त्वाचा विषय नाही। चौंडी हे अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे, राजकारणाचं व्यासपीठ नसल्याचं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी रोहित पवारांच्या कृतीवर टीका केली आहे। म्हणजे त्यांची भूमिका काही मला योग्य वाटत नाही। हा काही राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे आपलं सर्वांचं दैवत आहे आणि मग त्यावेळी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जन्मदिवसाच्या वतीनं आपण जेव्हा अभिवादन करायला येतो, मला वाटतं त्याचं तारतम्य रोहित पवारांनी बाळगलं पाहिजे। त्यांची भूमिका याचं कोणी समर्थन करणार नाही। काल 12:01 जसं मी तिथं होतो तसं खासदार सुद्धा होते आणि आमच्या दोघांबरोबर पडळकर सुद्धा होते। मी माझ्याबद्दल बोलताय, मग गोपीचंद पडळकरांबद्दल सुद्धा तुम्ही तिथं बोलावं। 5 वर्ष तुम्ही ज्या जिल्ह्याचे तिथं पालकमंत्री आहात, तुम्ही तिथं लोकांसाठी काय केलंय, तिथं विकास व्हावा यासाठी तुम्ही काय केलेलं आहे हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगावं। मध्यरात्री घडलेल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आरती केली। यावेळी फडणवीस आणि शिंदेंचा फेटा घालून सत्कार करण्यात आला। यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं सुरुवातीला भाषण झालं। अहिल्यादेवींची एवढी मोठी जयंती कधी झाली नव्हती। अहिल्यादेवी होळकरांवर बोलताना पडळकरांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यादेवींना 300 वर्षानंतर न्याय मिळाला। 300 वर्षानंतर सगळे उभा राहून टाळ्या वाजवून, अरे असं होणं शक्य नाही आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपानं जे काम केलंय ते गेल्या 300 वर्षात कुणी केलं नाही। मित्रांनो, साहेब वाईट वाटतंय, हे कुणी काम केलं नाही। अहिल्यादेवींची जयंती कुणी साजरी केली नाही, पण अख्ख्या देशात साजरी होते। आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू। अहिल्यादेवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्यादेवींनी काम सुद्धा या देशासाठी केलं होतं। धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय, लव जिहादचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय। माझी एक मागणी आपल्याकडं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लव जिहादच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा।
अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो। दरम्यान या कार्यक्रमात सुनांनी अत्याचारामुळे आत्महत्या न करता अहिल्यादेवींचा आदर्श घ्यावा, अन्यायाविरोधात वाचा फोडावी, लढावं असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेत। तर राज्य सरकार अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। त्यांनी एकच धर्म पाळला, तो म्हणजे माणुसकीचा, मानवतेचा, कल्याणाचा। त्यांच्या सैन्यात देखील महिलांची सैनिकी तुकडी होती। आज समाजात सुनांवर अत्याचाराच्या घटना घडताना दिसतात, त्या लेकी सुनांना माझं एवढंच सांगणं आहे, अन्यायाविरुद्ध नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्यादेवींनी दिलेली आहे। आणि म्हणून फुटकळ लोकांसाठी आपला जीव द्यावा एवढा तुमचा जीव स्वस्त नाही। औरंगजेबानं त्या ठिकाणी तोडलेलं सोमनाथचं मंदिर, कुठल्याही राजाची हिम्मत झाली नाही की या ठिकाणी जाऊन त्या मंदिराचा मी पुनर्निर्माण करेल। पण ही दहशत न जुमानता त्या ठिकाणी जाऊन ती जागा त्या ठिकाणी मिळवून आणि मंदिर बांधलं। आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे, अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत, जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत। कुणाल जायकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, चौंडी, अहिल्यानगर।